तिचे मी पण डावावर लागलो, माझा कुटुंब सुद्धा डावावर लागलाय सगळं. फक्त तू हे धमकी देऊ नको. तिचे मी पण डावावर लागलो, माझा कुटुंब सुद्धा डावावर लागलाय सगळं. कधी मारून टाकतील माझ्या कुटुंबाला आणि मला माहित सुद्धा नाही, तरी मी हटत नाही. रात्र दिवस बाहेर आहे. कोणाला यायचं त्याला येऊ दे, आम्ही समर्थक मराठीला लढा तुला. आणि तू कोणत्या गावात राहतो प्रत्येक गावात मराठा आहे. फक्त तू ये, फक्त तू ये, धमकी देऊ नको. जेव्हा करणार आहे तेव्हा करणार आहे, काय करणार आहे. काल कोणतरी धमकी दिलेली कळाली मला सकाळी. काहीतरी म्हणलं होतं तेव्हा, काय म्हणलं रे कोणतरी काल का परवा कोणतरी म्हणलं ना, ते धन्याचं कोणीतरी फड फड ते खरकट्याचं कोणीतरी आलं पुढं, फड ते फड मला भंडारा लावून मारून टाकतो. मला तो भांडारा लावणार, तू लाव, काही लाव तू. का मारायचं मला? तर गरीबाचं काम करतो, गरीबाचं काम करतो ना, गरीब लेकरं मोठे करतो, हेच कारण ना. अरे असे किती काल येते 2 वर्षात वाऱ्यासाठी ओढून गेले, तर तू कोणी कुणाला लागून गेला. समाजानं एकजुटीनं राहा. खूप मोठा संघर्षाला सामोरं जायचं. मी मरायला भेट नाही आणि माझी कधी पण तयारी आहे. माझा समाज विसर्ज आहे. काय अडचण पश्चिम महाराष्ट्रालाच आता तुमचाच नंबर आहे. मला वाटतंय 7 तारखेपर्यंत काहीतरी खालीवर करते. ते नाही केलं तर मी त्यांच्या मागे लागणार आहे असं सांगितलं. विखे पाटील साहेबाला पण सांगितलं. शंभूराजे देसाई साहेब सुद्धा त्या मराठा उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या समितीत आहेत, त्यांना पण सांगितलंय. जेवढे त्या मंत्री आहेत त्यांना सांगितलंय की तुम्ही पश्चिम महाराष्ट्राला सातारा संस्थांचा सुद्धा जे आर काढा. आता वाट बघतो काढतात का नसतं. मी तर मागा लागणार आहे, कारण मी काय भेद करत नाही. महाराष्ट्राला कुटुंब मानलंय. त्यामुळे मी मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसलं जुन्या भाषेत म्हणते थोट वागणं, तसलं वागत नाही. सगळे मायबाप समाज माझा आहे या राज्यातला. मी सगळ्यांसाठी लढणार, एकालाही मागं सोडणार नाही. फक्त जरा दममानी जाऊ आपण आणि आयुष्याचं मिळू. आता मराठवाड्याचा जे आर निघाला, हळूहळू टप्प्याटप्प्यानं बरोबर घालू आपण सगळा समाजाला सांग. तुमचा पश्चिम महाराष्ट्र सुद्धा तोच करू, टप्प्यानं जाऊ. आपल्याला सवय नाही मुनी घाला म्हणलं कस काय दिलं की दम धरणार. दम नाही आपल्याला, आपण फुगीरच नाहीये. आपल्याला ते फुगीरपणा सोडावं लागणार आहे आपल्या अंगात.